सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, पहिली भारतीय महिला अंतराळवीर कोण आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कल्पना चावला, ऑप्शन बी सुनीता विल्यम्सन, ऑप्शन सी रितिका, ऑप्शन डी अंजली। याचं उत्तर पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, सूर्यकिरणामध्ये कोणते जीवनसत्व असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जीवनसत्व ए, ऑप्शन बी जीवनसत्व बी, ऑप्शन सी जीवनसत्व सी, ऑप्शन डी जीवनसत्व डी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। उत्तर आहे सूर्यकिरणामध्ये जीवनसत्व डी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी महात्मा गांधी। उत्तर भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, लोकसभा निवडणुकीत मतदानाची वय मर्यादा किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 16 वर्ष, ऑप्शन बी 18 वर्ष, ऑप्शन सी 21 वर्ष, ऑप्शन डी 25 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे वय मर्यादा 18 वर्ष आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारतीय चलन कोण नियंत्रित करते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी वित्त मंत्रालय, ऑप्शन सी RBI, ऑप्शन डी संसदय। उत्तर RBI भारतीय चलन नियंत्रित करते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतीय रेल्वेची सुरुवात कधी झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1845, ऑप्शन बी 1853, ऑप्शन सी 1870, ऑप्शन डी 1865। उत्तर भारतीय रेल्वेची सुरुवात 1853 ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, भारतातील प्रथम महिला पंतप्रधान कोण होत्या? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सरोजा नायडू, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी प्रतिभा पाटील, ऑप्शन डी सोनिया गांधी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर भारतातील प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतीय संविधानाचा मुख्य आधार काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए समता, ऑप्शन बी धर्म, ऑप्शन सी न्याय, ऑप्शन डी लोकशाही। याचं उत्तर भारतीय संविधानाचा मुख्य आधार लोकशाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील पहिला पोलीस आयोग कधी स्थापन झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1861, ऑप्शन बी 1850, ऑप्शन सी 1940, ऑप्शन डी 1950। याचं उत्तर भारतातील पहिला पोलीस आयोग 1861 ला स्थापन झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी न्यू दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतातील सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतीय संविधानात किती कलम आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 395, ऑप्शन बी 450, ऑप्शन सी 376, ऑप्शन डी 400। याचं उत्तर भारतीय संविधानात 395 कलम आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे,
भारतातील कायदा आणि सुव्यवस्था कोणत्या राज्याच्या नियंत्रणाखाली असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केंद्र सरकार, ऑप्शन बी राज्य सरकार, ऑप्शन सी दोन्ही, ऑप्शन डी जिल्हा परिषद। हे जे उत्तर आहे भारतातील कायदा आणि सुव्यवस्था राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असते, हे जे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, भारतात मातीचे किती प्रकार आढळून येतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4 प्रकार, ऑप्शन बी 6 प्रकार, ऑप्शन डी 8 प्रकार, ऑप्शन डी 9 प्रकार। हे जे उत्तर आहे भारतात 8 प्रकारची माती आढळून येतात, हे जे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, काळी मेहंदी लावल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केस गळणी, ऑप्शन बी हार्ट अटॅक, ऑप्शन सी पोटदुखी, ऑप्शन डी एलर्जी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। हे जो उत्तर आहे काळी मेहंदी लावल्यास एलर्जी आजार होऊ शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। जो की आपला लास्ट जो की 15 जो क्वेश्चन आहे तो आहे, रोज सफरचंद खाल्ल्याने शरीराचा कोणता अवयव निरोगी राहतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कान, ऑप्शन बी हृदय, ऑप्शन डी यकृत, ऑप्शन डी किडनी। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।